उपवासासाठी आपण जे पॉपकॉर्न तयार करतो ना, त्याच्यासाठी मी हा अर्धा किलो साबुदाणा इथं घेतलेला आहे. हा साबुदाणा खिचडीसाठी जो वापरतो आपण तोच घेतलेला आहे. भरपूर पाणी घालून 3 ते 4 पाण्यातून आपल्याला ह्याला स्वच्छ असं धुवून काढायचं आहे. हे पाणी साबुदाण्यामध्ये असणारं सगळं स्टार्च आपल्याला काढून टाकायचं आहे. 4 पाण्यामधून आपला साबुदाणा स्वच्छ धुवून झालेला आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालून ठेवून देऊ. ह्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा बघतो तेव्हा हा साबुदाणा आपला छान असा फुललेला आहे. हे हा तुटतो देखील. एका परातीमध्ये आपण किंवा एका मोठ्या ताटामध्ये ह्याला आपण काढून घेऊत. सगळा साबुदाणा व्यवस्थित असा मोकळा करून घेऊत. आपण अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. त्याच्यासाठी अर्धा किलो बटाटा स्वच्छ धुवून साल काढून खिसून घेतलेला आहे. खिसलेला बटाटा हा 4 ते 5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हे किसलेल्या बटाट्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा किसलेला बटाटा घालायचा आहे. जिरे घालायचे आहेत. मीठ घालायचं आहे. मीठ हे थोडं कमीच घाला, कारण सुकल्यानंतर सांडगे किंवा खारट होतील जास्त मीठ घातलं तर. त्याचप्रमाणे लाल तिखट. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यावर चाळणी ठेवून साबुदाणा आणि बटाटा जो आपण मिक्स केलेला आहे तो वाफवायला ठेवायचा आहे. 4 ते 5 मिनटं ह्याची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. 4 ते 5 मिनटं झालेले आहेत. मिश्रण आहे ते अगदी छान असं वाफलेलं आहे. ह्याला आता आपण काढून घेऊत. अशा पद्धतीने सगळं मिश्रण आपण हे वाफवून घेऊत. अशा प्रकारे हे सगळं आपलं व्यवस्थित वाफवून झालेलं आहे. थंड झाल्यानंतर आपण उपवासाचे पॉपकॉर्न घालूत. पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि सांडगे किंवा पॉपकॉर्न असे तोडून घ्यायचे. अशा प्रकारे उपवासाचे पॉपकॉर्न आपले तयार झालेले आहेत. छान असे आपले हे उपवासाचे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. ह्याला फक्त एकच दिवस लागला सुकवण्यासाठी. आता ह्याला आपण तळून घेऊत. हे बघा, अगदी छान आपले हे उपवासाचे पॉपकॉर्न फुललेले आहेत. उपवासाचे पॉपकॉर्न आपले तयार झालेले आहेत. हा उन्हाळी पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करा. थँक्यू.